नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपली लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी गव्हाचे नियोजन कसे करावे आणि पाणी व्यवस्थापन. तर आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल, लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो. चला तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला शेतकरी मित्रांनो. तर बघा, आपण आलो गव्हाच्या प्लॉटमध्ये. हा आपला गहू आहे नर्मदा सागर. पूर्ण 8 एकरचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो. बघा, आणि आपले ओलीत पण चालू आहे, तिसरे ओलीत चालू आहे. आणि आजच्या या कालावधीमध्ये, आजच्या तारखेत आपल्या गव्हाला 36 दिवसाचा कालावधी पूर्ण होतो शेतकरी मित्रांनो. 21 नोव्हेंबरची पेरणी आहे. बघा, हा आहे नर्मदा सागर गहू. याला 3 पाणी झाले शेतकरी मित्रांनो. आणि गव्हाच्या अवस्थानुसार जर आपण पाणी दिले तर नक्कीच आपल्याला एकरी 25 क्विंटल गहू पिकणार शेतकरी मित्रांनो. तर बघा, मी 21 तारखेला पेरणी केली. 21-22 तारखेला 2 प्लॉट पेरले 4-4 एकराचे. आणि एकरी गहू पेरणी केली आपण 55 किलो. आणि खत दिले 12-32-16 एकरी 1.5 बॅग. अशा रीती मी पेरणी केली. आणि आपलं गहू जो आहे सरी पद्धतीने आहे, उत्तर दक्षिण पेरणी केलेली आहे आपण. आणि शेवटपर्यंत पाण्याचं व्यवस्थापन आहे आपलं तुषार सिंचननी. बघा, काही शेतकरी म्हणतात फुल अवस्थेत जर पाणी आपण तुषार सिंचननी दिलं तर फुलगड होते. तर फुल अवस्थेत आपल्याला तुषार सिंचननं पाणी द्यायचं नाही आहे. फुलावर याच्या अगोदर आपणच ओलीत करून घ्यायचं आहे तुषार सिंचनने. आणि फुल आल्यानंतर थोडी तडण द्यायची आहे आपल्याला. फुल अवस्थेत जेव्हा आपला गहू राहतो तेव्हा भरपूर ओलावा असला पाहिजे आपल्या गव्हाला. नंतर चीक भऱ्यावर आला की नंतर आपण तुषार सिंचनने पाणी देऊ शकतो किंवा पट पाण्याच्या साहाय्याने आपण ओलीत करू शकतो. तर बघा शेतकरी मित्रांनो, गव्हाला पाण्याचे व्यवस्थापन, पाण्याची पाळी कोण्या कोण्या टाईमला द्यायची. तर बघा, आपण 21-22 तारखेला पेरणी केली. 23 तारखेपासून आपलं पहिलं पाणी लागलं. आणि पहिलं पाणी द्यायला आपल्याला 7 दिवस लागले. ह्या पूर्ण 8 एकरात 14 शिपा बसतात. 14 शिपा बसतात, वरतं 7 आणि खालतं 7. तर आपलं व्यवस्थापन होतं. 4-4 तासाची शिप दिलेली होती आपण गव्हाला. आणि गहू आपला पूर्णपणे निघून आला. तुम्ही बघू शकता गहू. नंतर पाणी आपण दुसरं पाणी दिले 18 ते 20 दिवसांनी. आणि 9 तारखेला पाणी दिले आपण. 30 तारखेला ओलीत झालं आपलं. 29 तारखेला ओलीत झाल्यानंतर तिथून आपण दिलं पाणी 9 तारखेला. 9 डिसेंबरला पाणी दिलं दुसरं पाणी. म्हणजे 17 ते 18 दिवसाच्या फरकाने. का दिलं? कारण की तीच वेळ आहे. पहिलं पाणी दिल्यानंतर गहू पूर्ण निघून येतो, मुळ्याला ताठरता मिळते आणि गहू पूर्ण जमिनीत आवरला जातो आणि वाढ होते गव्हाची. आपण जर लगेच दुसरं पाणी दिलं, फिरवलं, तर गहू वाढ होत नाही, गहू लिवलिवत दिसतो आणि नंतर फुटवे करत नाही. आणि दुसरं पाणी देताना आपण युरियाचाही फेर दिलेला पाहिजे. कारण की काय होते, दुसरं पाण्यामध्ये आपण तणनाशकाची फवारणी मारतो पाणी दिल्यानंतर. आणि तणनाशकाची फवारणी केल्यानंतर गव्हाला ओलावा पाहिजे आणि शॉक शॉक बसतो तणनाशकाची फवारणी केल्यानंतर गव्हाला. तर युरिया याच्यासाठी की वाढ व्हावी, हिरवा राहावा गहू आणि शॉक नाही बसावा गव्हाला, यासाठी आपण दुसऱ्या पाण्यासाठी युरिया दिला. आणि पाणी देऊन झाल्यानंतर आपण तणनाशकाची फवारणी केली. आणि तणनाशकाची फवारणी करताना ओलावा असणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो. आणि तिसरे पाणी दिले आपण तिथून तणनाशक मारल्यानंतर 8 दिवसांनी. म्हणजे आता प्रत्येक फेर आपला 10 ते 12 दिवसांनी प्रत्येक फेर जातो. आणि या फेराला कमी जास्त होऊ शकते, कारण की आपला ओलीत आहे, लाईनच्या याच्यावर लोडशेडिंग आहे, 8 घंटेच लाईन आहे. तर कमी जास्त दिवस होऊ शकतात. पण फेर 10 किंवा 12 दिवसांनी प्रत्येक फेर गेला पाहिजे, स्टेप बाय स्टेप. आणि 30 ते 40 दिवसाचा जो कालावधी राहतो गव्हाचा, 30-45 दिवसाचा जो कालावधी राहतो, तो कालावधी राहतो फुटवे अवस्था राहते. गव्हाला फुटवे अवस्था होते. जसं माझ्या गव्हाला आजच्या तारखेत 36 दिवस पूर्ण कंप्लीट झालेले आहे. 30-40 आता 40 दिवसाचा गहू होणारच आहे हा. तर फुटे अवस्था आहे. आता गहू आपला पालीवर येत आहे बघा. तर या कालावधीमध्ये पाण्याचा ताण नको. नंतर उभय अवस्था राहते. उभय अवस्थामध्येही पाण्याचा ताण नको.
आपल्याला गव्हाला 80 दिवसापर्यंत पाणी द्यायचे आहे. 80 दिवसापर्यंत आपल्या जमिनीनुसार 5 ते 6 पाणी गेलेच पाहिजे. मुरमाटी असेल 7 ते 8 पाणी. तरी आपण जर पाण्याचे व्यवस्थापन वेळोवेळी दिले तर नक्कीच आपल्याला एकरी 20 ते 25 क्विंटल गहू पिकणार. मी आता 3 वर्ष होते. 3 वर्षाच्या अगोदरही मी 8 एकर गहू पेरलेला होता. 4 एकराचे 2 प्लॉट होते आणि गव्हाची पेरणी केली होती त्याची 102 आणि KDM सुगंध 711 या 2 गव्हाची व्हेरायटीची पेरणी केलेली होती. माझी व्हिडिओ पण आहे यूट्यूबवर. तर त्यावेळेस मला एकरी 17 क्विंटल गहू पिकलेला आहे. तर यावर्षीचे जे नियोजन आहे आपण डोंगरे पद्धतीने गहू पेरला का? कारण की मागच्या ते 3 वर्षा अगोदर जो अनुभव आला होता, आपण पूर्व पश्चिम गहू पेरलेला होता आणि पूर्व पश्चिम आपल्या शेताला उतार आहे, तर पूर्ण पाणी एक साईड यायचं. तर आता बघा, आता उत्तर दक्षिण आपलं पेरणी आहे, तर पाणी जागच्या जागी प्रत्येक सारणीला पाणी मिळतं आणि गहू चांगल्या पद्धतीने वाढ होते, फुटवे होते आणि गव्हाला अपुरं पाणी मिळत नाही. तर अशा पद्धतीने जर आपण ओलीत केलं शेतकरी मित्रांनो वेळोवेळी, तर नक्की आपल्याला उत्पादनात कमतरता येणार नाही शेतकरी मित्रांनो. कारण की जो 17-18 दिवसाचा जो कालावधी राहतो पहिलं पाणी दिल्यानंतर जे काही गॅप राहते, त्या गॅपमध्ये तळण पाहिजे काही ना काहीतरी आणि नंतर तळण नको. पाण्याची कमतरता नकोच नको. आणि तणनाशक मारल्यानंतर 8 दिवस तरी गॅप पाहिजे, नंतर पाणी द्या. आणि आता तुम्हाला जर मिश्र खत द्यायचं असेल तर 40-45 दिवसांनी तुम्ही पोटीवर जेव्हा गहू सुटतो तेव्हा तुम्ही मिश्र खत देऊ शकता. कारण की फुटवेची अवस्था राहते, झाडाची संख्या वाढते. तर या अवस्थामध्ये असताना त्याला काही ना काही प्रोटीन्स लागन जमिनीतून, किंवा आपण जे खत देतो मिश्र खत किंवा 10-26-26 DAP 12-32-16 जे काही आपल्याला मिश्र खत द्यायचे असेल युरियासोबत आपण एकरी 25 ते 30 किलो देऊ शकतो. तर आपल्या जमिनीनुसार पाणी द्या. आणि गव्हाचं पीक जास्त पाण्याचं असलंही गव्हामध्ये पाणी साचता कामा नये. जर पाणी साचलं तर गहू पिवळा पडतो आणि पेरतो आपण गहू त्यावेळेस पहिलं पाणी देतो त्यावेळेसही जास्त पाणी साचलेलं नाही पाहिजे, तर गहू तिचा सडतो, निघणार नाही. तर असं जर नियोजन असलं ना शेतकरी मित्रांनो, नक्की तुम्हाला एकरी 20 ते 25 क्विंटल गहू नक्की पिकणार. कारण की ह्या नियोजनाला आपण जे नियोजन करतो, वेळेवर पाणी देतो, फवारणी करतो, खत देतो, युरिया देतो, तर काय याला निसर्गाचंही वातावरणही असणे फार महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो. थंडी असणे महत्त्वाचं आहे. आता कसं, आता जानेवारी महिना लागणार आहे समोर, तर उष्णता ही वाढ होईल, दिवस मोठा होणार, तर पाणी जास्त लागणार. तर तुम्ही काय आताच आपण 2-2 घंटेची शिफ्ट जर वाढवली तर शेवट पाण्याचं ताण बसणार नाही. जसं जसं लहान गहू राहतो तसं वयाने लवकर येते. आता गहू मोठा होऊन राहिला तर सूर्यप्रकाश अंदरपर्यंत जाणार नाही, ओलावा जास्त दिवसपर्यंत टिकून राहील. तरी पण आपला जो फेर चालू राहतो 10 ते 12 दिवसांनी प्रत्येक फेर, तर पाणी देत राहायचं. आपल्याला 80 दिवसापर्यंत, आपल्याला 80 ते 85 दिवसापर्यंत गव्हाला पाणी दिले तर चांगला एकरी चांगला उतारा लागतो आपल्याला, गहू नक्की पिकतो. आणि ज्या शेतकऱ्यांचा लेट गहू आहे त्यांनी वेळोवेळी पाणी द्यावे. आणि लेट गहू पेरताना एकरी 50 ते 55 किलो गहू पेरावा किंवा 60 किलो गहू तुम्ही पेरू शकता. आणि लेट व्हेरायटी आहे, लेट येणारी, जे लवकर येणारी व्हेरायटी आहे अर्ली, ते गव्हाचा पेरणीचा अवलंब करावा. तर अशा पद्धतीने जर आपण नियोजन केले ना शेतकरी मित्रांनो, नक्कीच आपल्याला उत्पादनात भर येईल. तुम्हाला काय वाटतं शेतकरी मित्रांनो? नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा. आणि माझा गहू सांगा कसा आहे, तुम्हाला कसा वाटला, नर्मदा सागर आणि पाणी व्यवस्थापन. नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो. बघा, आता फुटवे व्यवस्था चालू आहे आपली गव्हाची. तर आता आपण इथेच थांबूया शेतकरी मित्रांनो. उद्याला आपण लाईव्ह येणार आहे हरभरा प्लॉटमध्ये 8:30 वाजता. तर तुम्ही नक्की या लाईव्हमध्ये. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.